विद्यार्थी मित्रांनो, ट्रूथ या इयत्ता 8वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पोयट बॅरी वेड यांची कविता अभ्यासल्यानंतर आज आपण या कवितेवर आधारित इंग्लिश वर्कशॉप पूर्ण करणार आहोत. या वर्कशॉपमधल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत. यात एकूण 8 प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे कशी लिहायची, स्वतःच्या शब्दात उत्तरे कशी मांडायची, हे आज आपण तुमच्या सर्वांच्या सहभागातून समजून घेऊया. चला तर मग छान छान उत्तरे सोप्या भाषेत देऊया आणि इंग्लिश वर्कशॉप सोडवून घेऊया. वर्कशॉपमधला पहिला प्रश्न, रीड द पोएम अलाउड अँड रिसाईट इट विथ प्रॉपर रिदम. आपण तालासुरामध्ये ही कविता म्हणणार आहोतच. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2, फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाईन्स इच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. ॲलिस्ट्रेशन अँड रिपिटेशन म्हणजे ॲलिस्ट्रेशन फिगर ऑफ स्पीचचे 2 उदाहरणे आणि रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीचची 2 उदाहरणे तुम्हाला सांगायची आहेत. फर्स्ट, ॲलिट्रेशन. टेल मी फर्स्ट सेंटेन्स ऑफ फिगर ऑफ स्पीच ॲलिस्ट्रेशन. Stick and stones may break my bones. Tell me second. Stones and sticks break only skin. Nice answer. सेकंड फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. रिपिटेशनची उदाहरणं 2 सांगायची आहेत. आता तू सांग बरं. First, stick and stones may break my bones. Second, stones and sticks break only skin. Nice example of this figure of speech repetition. Question number 3. A. Pick out from the poem the synonyms of first, injury, Bruise, delicate, Tender. edge, scar, embrace, Mortify. mortify. There is T. Cured. healed. Next question. B. Pick out from the poem the antonyms of विरुद्धार्थी शब्द कवितेतली आपण अभ्यासू. फर्स्ट, forgot, Remember. forget, Remember. flat, straight, Curved, make, Break. rise, fall, outside. Inside. Nice answers by you. Question number 4. Answer in your own words with the help of poem. Write them in your notebook. कवितेच्या आधाराने तुम्हाला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहून शिक्षकांना दाखवायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी. Sticks, stones, bricks. सेकंड, हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. टेल मी यू नाऊ. क्वेश्चन, harsh and bitter words are like slant and curved sword. They deeply hurt the poet's sentiments. नाईस. थर्ड क्वेश्चन, व्हॉट कॅन heal faster, body or the mind and heart, emotions? Explain your choice. Body can heal from any scar faster than our mind and heart, because when our mind and heart get hurt, it disturbs us for a long time. Very nice. Next question is question D. Why are harsh words called ghosts? Harsh words are called ghosts because they hurt our emotions, and the insult caused by words disturbs our mind for a long time. Nice. Next is E. What does the poet want you to keep in mind when you speak? The poet says that harsh language hurts our mind and heart, which last for a long time. So, the poet wants to keep in mind to use very kind and gentle words when you speak. Very nice answer. You try well. Next question is question 5. Find the rhyme scheme of the stanza number 2 and 3. 1 is done for you. एक तुम्हाला दिलेला आहे. स्टांजा नंबर 1 मध्ये कोणती रायमिंग स्कीम आहे? ABCB. टेल मी रायमिंग स्कीम ऑफ स्टांजा सेकंड. A B C B. स्टांजा थर्ड.
A, B, C, B. येस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 7. कम्प्लीट द फॉलोइंग. कवितेवरनं या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. द टायटल ऑफ द पोयम. Truth. द पोएट ऑफ द पोयम. Barry Wade. व्हेरी नाईस. थीम ऑफ द पोयम. We should not say anything bad to anyone. राईट. व्हेरी नाईस आन्सर बाय यू. नंबर ऑफ स्टांजाज. किती स्टांजाज आहेत? 3. रायमिंग सिम कोणती आहे? A, B, C, B. फिगर ऑफ स्पीच कोणते आलेले आहेत या कवितेमध्ये? Alliteration and repetition. येस. ॲलिस्ट्रेशन अँड रिपिटेशन. अँड लास्ट द लाईन आय लाईक. तुम्हाला आवडलेली एखादी लाईन सांग बरं तू. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. नाईस आन्सर. क्वेश्चन नंबर 6. जस्ट ॲज वर्ड्स कॅन hurt and leave a scar on the mind and heart. Words can also heal a person in stress. Write in your notebook and experience of your own which proves that kind words relieve distress. तुम्ही तुमच्या अनुभवावरून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रेमळ शब्दांमुळे दुःख हलके होऊ शकते हे दर्शवणारा तुमचा एखादा छोटासा अनुभव 8 ते 10 ओळीमध्ये तुम्हाला शब्दबद्ध करायचा आहे, वहीमध्ये लिहायचा आहे. राईट युअर ओन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन विच प्रोव्ज दॅट काइंड वर्ड्स रिलीव्ह डिस्ट्रेस. क्वेश्चन नंबर 8 दॅट इज समराइज द पोयम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. तुम्हाला ही कविता समराईज करायची आहे, सारांश लिहायचा आहे कवितेचा. त्यासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 68वर काही पॉईंट्स दिलेले आहेत. कन्सिडर दिस पॉईंट्स टू समराइज द पोयम. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या सर्व प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा. आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा.